नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 100 प्रश्न घेतलेले आहेत। हे 100 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर या सर्व PDF पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक बघा, पहिला बघा, लोणार हे उल्काजन्य सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, बघा लोणार हे उल्काजन्य सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, लोणार हे सरोवर विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ते सरोवर आहे। बघा प्रश्न क्रमांक बघा, दुसरा बघा, उत्तर महाराष्ट्रामधील थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे। बघा उत्तर महाराष्ट्रामधील थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील तोरणमाळ। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा तिसरा बघा, अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। बघा अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबाद या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक बघा चौथा बघा, सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 5 बघा, महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशाने झाली। बघा महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशाने झालेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 विद्यार्थी मित्रांनो, भूषमूलक उद्रेक यांनी महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही झाली। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 6 बघा, हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी। बघा हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, हेलसिंकी हे शहर विद्यार्थी मित्रांनो फिनलँड या देशाची ती राजधानी आहे। प्रश्न क्रमांक बघा 7 बघा, मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 विद्यार्थी मित्रांनो, मध्य रेल्वेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक बघा 8 बघा, पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यांना फुल्स गोड असे म्हणतात। बघा खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यांना फुल्स गोड असे म्हणतात। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 विद्यार्थी मित्रांनो, पायराईट यांना फुल्स गोड असे म्हणतात। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 9 बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते। व भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। बघा सनराइज क्षेत्र। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी वाहन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक बघा 10 बघा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये। बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। विद्यार्थी बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 11 बघा, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, सिद्धटेक बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक बघा 12 बघा, कसारा हा घाट पुढीलपैकी कोणत्या 2 शहरांच्या मार्गावर, कसारा हा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांच्या मार्गावर कसारा हा घाट। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, मुंबई ते नाशिक यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो कसारा हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक बघा 14 बघा, विशालगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात, विशालगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे।
मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 विद्यार्थी मित्रांनो, विशाळगड हा किल्ला विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक बघा 15 बघा, ग्रेट बेरियर रीफ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी, ग्रेट बेरियर रीफ पुढीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, ग्रेट बेरियर रीफ पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे। बघा ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 16 बघा, क्योटोपेक्सी हा बघा सक्रिय ज्वालामुखी पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये, क्योटोपेक्सी हा सक्रिय ज्वालामुखी पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, क्योटोपेक्सी हा सक्रिय ज्वालामुखी विद्यार्थी मित्रांनो इक्वेडोर या देशामध्ये आहे। बघा प्रश्न क्रमांक बघा 17 बघा, राज्य निर्मिती या ठिकाणी योग्य क्रम या ठिकाणी आपल्याला सांगायला, राज्य निर्मिती बघ या ठिकाणी बघा काही राज्य विद्यार्थी मित्रांनो, राज्य निर्मिती या ठिकाणी आपल्याला योग्य क्रम या ठिकाणी सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 आहे, छत्तीसगड राज्य असेल, उत्तराखंड, झारखंड आणि तेलंगणा विद्यार्थी मित्रांनो राज्य निर्मिती या ठिकाणी योग्य क्रम असेल। प्रश्न क्रमांक बघा 18 बघा, अनातोलियाचे पठार पुढीलपैकी कोणत्या देशामधले, बघा अनातोलियाचे पठार कोणत्या देशामधले ते पठार आहेत, अनातोलियाचे पठार। परीक्षेमध्ये प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अनातोलियाचे पठार कोणत्या देशामधले ते पठार आहेत। बघा तुर्कस्तान या देशामधले ते पठार आहेत। प्रश्न क्रमांक बघा 19 बघा, झुल्लू ही जमात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने, बघा झुल्लू ही जमाती विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते। बघा अफगाणिस्तान देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 20 बघा, सुएझ कालवा पुढीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडतो। बघा सुएझ हा कालवा पुढीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडणारा कालवा आहे, सुएझ कालवा। बघा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 विद्यार्थी मित्रांनो, भूमध्य सागर आणि लाल समुद्र यांना जोडणारा सुएझ कालवा आहे। बघा प्रश्न क्रमांक बघा 21 बघा, कृष्णा नदीचं उगमस्थान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, बघा कृष्णा नदीचं उगमस्थान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा महाबळेश्वर महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीचं उगमस्थान आहे। प्रश्न क्रमांक बघा 22 बघा, शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना पुढीलपैकी कोणत्या नदीशी संबंध, शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना पुढीलपैकी कोणत्या नदी संबंधीची योजना आहे। बघा या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, शिवसमुद्र बघा कावेरी नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 23 बघा, भारतीय रेल्वेचं दक्षिण मध्य रेल्वेचं बघा मुख्यालय पुढीलपैकी, बघा दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो सिकंदराबाद या ठिकाणी आहे। बघा प्रश्न क्रमांक बघा 26 बघा, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी, बुडापेस्ट। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 विद्यार्थी मित्रांनो, बुडापेस्ट ही हंगेरी या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक बघा 27 बघा, बॉक्साइट खालीलपैकी कोणत्या धातुकापासून, बघा बॉक्साइट हे खालीलपैकी कोणत्या धातुकापासून या ठिकाणी बघा बॉक्साइट हे खालीलपैकी कोणत्या धातुकापासून ते मिळवले जाते, बघा बॉक्साइट। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी ॲल्युमिनियम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 28 बघा, बाल्कन हा प्रदेश पुढीलपैकी कोणत्या देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा, बघा बाल्कन हा प्रदेश विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा तो प्रदेश होता, बाल्कन प्रदेश। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, बाल्कन हा प्रदेश या ठिकाणी तुर्किस्तान या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 29 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा भारतामध्ये सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी, बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधले सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणते राज्य आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विद्यार्थी मित्रांनो राजस्थान हे भारतामध्ये बघा पहिल्या क्रमांकाचं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक बघा 30 बघा, अष्टविनायक गणपती बघा अष्टविनायकाच्या एकूण मंदिरापैकी विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती मंदिरे आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अष्टविनायकाच्या एकूण गणपतीपैकी विद्यार्थी मित्रांनो 5 बघा अष्टविनायक गणपतीचे मंदिर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक बघा 31 बघा, कृषी क्षेत्रामधली बघा पीत क्रांती म्हणजेच खालीलपैकी कोणत्या उत्पादनामधली वाढ, पीत क्रांती म्हणजेच खालीलपैकी कशाच्या उत्पादनामधली वाढ होय। बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पीत क्रांती म्हणजेच बघा तेलबिया या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 32 बघा, भारतामध्ये बघा विद्युत निर्मिती
बघा सर्वात जास्त बघा या ठिकाणी कोणता स्रोत या ठिकाणी भारतामध्ये बघा विद्युत निर्मितीसाठी बघा सर्वात जास्त वापरला जाणारा स्रोत पुढीलपैकी कोणता आहे? बघा भारतामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा बघा या ठिकाणी विद्युत स्रोत पुढीलपैकी कोणता आहे? बघा कोळसा या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक बघा पुढचा बघा प्रदूषण मुक्त नद्यांसाठी बघा राष्ट्रीय नदी संवर्धन कार्यक्रमामध्ये बघा महाराष्ट्रामधील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि पुढीलपैकी कोणत्या एका नदीचा समावेश आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील, मुळा मुठा या पण नदीच्या ठिकाणी समावेश आहे। दुसरा क्रमांक बघा पुढचा बघा महाबळेश्वर पॉईंटमधील समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावरचा पॉईंट पुढीलपैकी महाबळेश्वरमधील बघा सर्वात उंचावरचा पॉईंट पुढीलपैकी कोणता पॉईंट आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 विद्यार्थी मित्रांनो ऑर्थर सीट हा विद्यार्थी मित्रांनो समुद्र सपाटीपासून सर्वात उंचीवरचा तो पॉईंट आहे। क्रमांक बघा 35 बघा प्रतापगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला? बघा प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे? बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा ऑप्शन क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी कोणता किल्ला विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री यांच्या शाखेमध्ये येत नाही? बघा खालीलपैकी कोणता किल्ला विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री आणि त्यांच्या शाखेमध्ये येत नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील विद्यार्थी मित्रांनो वर्धनगड हा किल्ला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सह्याद्री व त्यांच्या रांगेमध्ये येत नाही। बघा ऑप्शन क्रमांक 40 बघा विद्यार्थी मित्रांनो केंद्र आणि शहर या ठिकाणी आपला अयोग्य जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी अयोग्य जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी 1 राहील ऊस संशोधन केंद्र विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा अयोग्य या ठिकाणी जोडी आहे। ऑप्शन क्रमांक बघा पुढचा बघा नागालँड या राज्याची राजधानी पुढीलपैकी बघा नागालँड या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? नागालँड। बघा नागालँडची राजधानी कोहिमा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा दक्षिण पूर्व रेल्वे बघा दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या? दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांचं बघा या ठिकाणी मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बिलासपूर या ठिकाणी त्यांचं हे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतामध्ये सुमारे किती टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी बघा भारतामधला खाली किती टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी खाली आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर भारतामधला सुमारे 60% भूभाग एवढा विद्यार्थी मित्रांनो शेती लागवडीसाठी तो खाली आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा धूपगड आणि पंचमढी ही शिखरे पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये? धूपगड आणि पंचमढी ही शिखरे विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील धूपगड आणि पंचमढी ही शिखरे विद्यार्थी मित्रांनो सातपुडा या पर्वत रांगेमध्ये आहेत। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा उलर हे गोड्या पाण्याचं सरोवर पुढीलपैकी कोणत्या? बघा उलर हे गोड्या पाण्याचं सरोवर पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी दाल आणि उलर हे सरोवर विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा यापैकी कोणते शहर विद्यार्थी मित्रांनो बघा यापैकी कोणते शहर बघा 2 राज्यांची आणि 1 संघराज्य प्रदेश यांची बघा 2 राज्यांची आणि 1 संघराज्य प्रदेश यांची या ठिकाणी राजधानी आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील विद्यार्थी मित्रांनो चंदीगड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे? खालीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील औरंगाबाद या विभागामध्ये सर्वात जास्त महसूल विभाग आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मसुरी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मसुरी हे थंड हवेचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतामध्ये शेवटी निर्माण झालेले राज्य पुढीलपैकी बघा भारतामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील तेलंगणा राज्य विद्यार्थी भारतामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेलं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? भारताला बघा महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला महाराष्ट्राला? बघा 720 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 नवीन NH60 पुढीलपैकी कोणत्या 2 शहरांना बघा NH60 हा पुढीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा तो राष्ट्रीय महामार्ग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी पुणे ते नाशिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मुर्रा व नागपुरी या पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या जाती? मुर्रा आणि नागपुरी या खालीलपैकी कोणत्या जनावराच्या जाती आहेत? बघा तर म्हैस या जाती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा चौसा ही जात पुढीलपैकी कोणत्या पिकासंबंधीची? बघा चौसा ही जात विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या पिकासंबंधीची जात आहे चौसा? बघा आंबा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमारेषेला पुढीलपैकी कोणती लाईन म्हणतात? भारत आणि चीन यांच्यामध्ये असलेल्या सीमारेषेला पुढीलपैकी काय म्हणतात? भारत आणि चीन। बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील भारत आणि चीन यांच्यामधील सीमारेषेला विद्यार्थी मित्रांनो मॅकमोहन लाईन असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामधील जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती? बघा सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती होती? 660 जिल्ह्यांची एकूण संख्या होती। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। 640 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा इराण या देशाची राजधानी पुढीलपैकी बघा इराण या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा इराण याची राजधानी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 राहील तेहरान या ठिकाणी इराण या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा जगामधले सर्वात मोठे बेट माजुली आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते पुढीलपैकी कोणत्या नदीवर आणि खालीलपैकी कोणत्या राज्यावर? बघा जगामधले सर्वात मोठे बघा नदीमधलं बेट बघा माजुली हे बेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते पुढीलपैकी कोणत्या नदीमध्ये आहे आणि पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील माजुली हे बेट विद्यार्थी मित्रांनो ब्रह्मपुत्र या नदीमध्ये आहे आणि ते आसाम या राज्यामध्ये। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागार्जुन सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात? नागार्जुन सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? नागार्जुन सागर बघा कृष्णा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 60 बघा लंडन हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी? लंडन हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लंडन हे शहर विद्यार्थी मित्रांनो थेम्स नदीच्या काठी आहे। बघा प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे? महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे? बघा विमानांचा कारखाना विद्यार्थी मित्रांनो ओझर या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा झारखंड या राज्याची राजधानी पुढीलपैकी बघा झारखंड या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा झारखंडची राजधानी तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 रांची या ठिकाणी झारखंड या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सूर्यमालेमधला सर्वात लांबचा ग्रह पुढीलपैकी वा सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नेपच्यून हा ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमधला सर्वात लांबचा तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मध्य रेल्वे विभागाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? मध्य रेल्वेचे या ठिकाणी मुख्यालय बघा मध्य रेल्वेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीनाक्षी हे मंदिर पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी बघा मीनाक्षी हे मंदिर तामिळनाडू या राज्यामध्ये। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अल्लापल्ली येथील वन वैभव हे पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा अल्लापल्ली येथील वन वैभव हे पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील सागवन या ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा ओलिव्ह रिडली कासो प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे सागरी गाव पुढीलपैकी कोणते गाव आहे? ओलिव्ह रिडली कासो
बघा संवर्धनासाठी बघा खालीलपैकी कोणते गाव हे ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो वेळास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक बघा 71 बघा खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामधली नदी नाही? बघा खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामधली नदी नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो कोयना ही नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामधली नदी नाही। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अनुस्करा घाट रत्नागिरीला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? अनुस्करा हा घाट रत्नागिरीला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? बघा अनुस्करा घाट विद्यार्थी रत्नागिरीला विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्याशी तो जोडतो। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा पोफळी हा विद्युत निर्मिती प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये? पोफळी हा विद्युत निर्मिती प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर चिपळूण तालुका ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा डोकलाम पठार पुढीलपैकी कोणत्या देशाचा तो? बघा डोकलाम पठार पुढीलपैकी कोणत्या या ठिकाणी देशाचा भाग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 विद्यार्थी मित्रांनो डोकलाम पठार भूतान या ठिकाणी देशाचा भाग आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा यशवंतगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये? यशवंतगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? राजापूर तालुका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहराला विद्यार्थी मित्रांनो भारताचे सिलिकॉन व्हॅली असे म्हणतात? भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या शहराला विद्यार्थी मित्रांनो भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? बघा बेंगळुरू शहर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा 2 नद्यांमधला प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? 2 नद्यांमधला प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना दुआब असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न नाही? बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी वाशिम जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 80 बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही? बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नाशिक या जिल्ह्यामधून विद्यार्थी मित्रांनो तापी नदी ही वाहत नाही। प्रश्न क्रमांक बघा 81 बघा समुद्रामधील सुनामी लाटा पुढीलपैकी कशामुळे? बघा समुद्रामधील बघा सुनामी लाटा खालीलपैकी कशामुळे निर्माण होतात? बघा पाण्याखालील भूकंप या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा आंब्याची बघा प्रसिद्ध जमाती बघा आंब्याची बघा प्रजाती पुढीलपैकी कोणती नाही? बघा आंब्याची प्रजाती पुढीलपैकी कोणती नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा बसराई आंब्याची प्रजाती नाही। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी कोकणामध्ये अगदी दक्षिणेकडे असलेली? बघा कोकणामध्ये अगदी दक्षिणेकडे असलेली नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो तेरेखोल नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामध्ये अगदी दक्षिणेकडे असलेली ती नदी आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 34 जिल्हा परिषद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अति पर्जन्याचा जांबाविरहित विभाग पुढीलपैकी कोण? बघा अति पर्जन्याचा जांबाविरहित विभाग पुढीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आहे? बघा उत्तर कोकण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा महाराष्ट्रामधील भूगर्भामधील जलविद्युत निर्मिती प्रकल्प म्हणून खालीलपैकी कोणता प्रकल्प ओळखला जातो? महाराष्ट्रामधील भूगर्भामधील जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुढीलपैकी कोणता प्रकल्प ओळखला जातो? बघा कोयना प्रकल्प या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या एका? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा नांदेड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पांढरे सोने खालीलपैकी कशाला? बघा पांढरे सोने खालीलपैकी कशाला म्हणतात? पांढरे सोने बघा प्लॅटिनम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा पानिपत हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पानिपत हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? तर हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा नर्मदा नदीचा उगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? नर्मदा नदीचा उगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो?
बघा, नर्मदा नदीचा उगम विद्यार्थी मित्रांनो अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, खालीलपैकी कोणती जात विद्यार्थी मित्रांनो चिकू या फळाची बघा खालीलपैकी कोणती जात चिकू या बघा फळाची या ठिकाणी जात नाही। बघा, प्रताप या ठिकाणी चिकू या फळाची जात नाही, बाकी सर्व जात विद्यार्थी मित्रांनो चिकू फळाच्या जाती आहेत। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, कैमूरच्या टेकड्या पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये कैमूरच्या टेकड्या बघा कैमूरच्या टेकड्या विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधल्या टेकड्या आहेत? कैमूरच्या टेकड्या विद्यारांगा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा, लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण सर्वात जास्त पुढीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? बघा, जांभी मृदेमध्ये विद्यार्थी मित्रांनो लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण सर्वात जास्त असते। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, रॅडक्लिफ लाईन पुढीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा? रॅडक्लिफ लाईन पुढीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सीमारेषेला रॅडक्लिफ लाईन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, गंगटोक पुढीलपैकी कोणत्या राज्याची बघा गंगटोक पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? गंगटोक बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गंगटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक बघा, कर्कवृत्त हे भारतामधून खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जात नाही? कर्कवृत्त हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामधून जात नाही? बघा, ओडिशा या राज्यामधून ते जात नाही। प्रश्न क्रमांक पुढे, जागतिक पर्यावरण दिन बघा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन बघा 5 जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 100 बघा, भारताला सुमारे खालीलपैकी किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली? व भारताला सुमारे खालीलपैकी किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी ही लाभलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे असेच बघा 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।